नमस्कार. मी डॉक्टर राजेंद्र पोळ येथे ग्रहतारे बोलतात, ज्योतिष कार्यालय निप्पाणी. आज आपण एक वेगळ्या विषयाचा विचार करणार आहोत. आपण वासनाशव म्हणतो. वासना म्हणजे एखाद्या गोष्टीची अभिलाषा. शव म्हणजे प्रेत, ज्याच्यामध्ये वासना आहे पण ते प्रेत आहे. या गोष्टीचं कुठंतरी एक वेगळ्या पद्धतीने आपल्याला विचार केला पाहिजे. आपण करूया वासनाशव. आपण आत्म्याला वासनाशव म्हणत नाही, तर आपण प्रेतात्म्याला वासनाशव म्हणतो. प्रेतात्मा. वासना अनेक प्रकारच्या असतात असे आपण म्हणतो. जर वासना अनेक प्रकारच्या असतील तर त्या वासनेचा ही आपल्याला विचार करावा लागेल. आपले मन आहे, त्या मनाच्या असणाऱ्या अपेक्षा म्हणजेच वासना असे थोडक्यात म्हणता येईल. पण इथे इतक्यातच वासनेचे वर्णन करता येईल का? नाही येणार. मनात येणारी वासना मग ही वेगवेगळ्या प्रकारची असेल. मग यामध्ये याचे वर्णन करताना प्रमुख गोष्टीचा उल्लेख करायचा असेल तर आपण अन्न, त्यावरील वासना, घरातील त्या घरातील सुखाची वासना, कपडे, गाडी, घोडा, संपत्ती, अशा अनेक बाबतीची वासना मध्ये आपण अडकलेला असतो. यातील शारीरिक भोगाची म्हणजे सेक्सची भावना ही सर्वात महत्त्वाची राहते. आपण याचा विचार नंतर करू. त्याआधी आपण इतर वासनेचा विचार करू. वासनेचा कारक कोण? सर्वात महत्त्वाचा प्रश्न इथे निर्माण होतो. आपण विचार करत आहोत तो आध्यात्मिक आणि ज्योतिषशास्त्रातून. वासनेचा कारक कोण याचा विचार करताना आपल्या समोर प्रथम येते ती नजर. वासनेचा आणि नजरेचा संबंध तर आहेच, कारण जोपर्यंत आपण एखादी गोष्ट बघत नाही तोपर्यंत त्या गोष्टीची वासना आपल्या मनात तयार होत नाही. मग हेच गणित समोर ठेवून आपण विचार करू. मनुष्याच्या मनाची वासना अन्नावर असेल आणि असे आपण म्हणतो. मनुष्याच्या मनाची वासना अन्नावर असते असे आपण म्हणतो. या ठिकाणी ही वासना त्या अन्नावर का येत असेल? प्रमुख प्रश्न आहे. प्रमुख निर्माण हा प्रश्न तो शरीराच्या गरजेतून होतो, कारण त्या शरीराला लागणारी भूक ही त्यावेळी न मिळणारे अन्न. वासना ही गरजेतून निर्माण होते असेच आपल्याला म्हणावे लागेल. जर गरज आहे तर ती भागली तर. आता ह्या ठिकाणी जर तर आलं. गरज आहे त्यावेळेला वासना तयार झाली आणि ती भागली तर त्या वासनेचं शमन झालं. पण इथंही वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागेल. मग मात्र त्या गरजेची गोष्ट जी रूपांतर तृप्तीमध्ये होते, त्या ठिकाणी मग ती वासनेचे शमन होते. पण समजा ही गरज भागलीच नाही तर रोज प्रत्येक वेळी निर्माण होणारी समस्या आणि त्या समस्येतून होणारी त्याची मनाची घालमेल याचा इथं विचार होईल. काही वेळा एखाद्याला अन्न असूनही अन्न मिळत नाही, त्याला अन्न दिले जात नाही, म्हणजे त्या ठिकाणी त्या व्यक्तीला उपाशी ठेवले जाते. आपण समाजात या प्रकारच्या घटना बघतो. त्या घटनेचा परिणाम काय होत असेल याचा आपण विचार करतो आहोत. हा अन्नाचा विषय इथे पूर्ण होत नाही.
ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. जर त्या मनुष्याच्या आयुष्यात काही काळ ही परिस्थिती निर्माण झाली असेल, ती वेगवेगळ्या कारणाने झाली असेल, तर तो काळ त्या मनुष्याच्या लक्षात राहतो. तो कटू त्या आठवणी त्याच्या मनात, त्याच्या अंतर्मनाच्या अशा एका नाजूक कप्प्यामध्ये बंद असतात, की तो कप्पा जरी जगाला दिसला नाही तरी त्याच्या अंतर्मनात खोल जखम करून ठेवतो. जी जखम कायमच त्याला सलत राहते. या अन्नाबद्दलच्या वासनेचा आपल्याला इतकाच विचार करून चालणार नाही. कारण वासना आहे, जिवंत मनुष्य आहे त्यावेळेला असलेली वासना, आणि हीच वासना मेल्यानंतरही त्याच्या मनामध्ये कशा पद्धतीनं राहते याचा आपण विचार याच पद्धतीनं या सिरीजमध्ये करणार आहोत. धन्यवाद.